नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण भारत कार्यक्रमाअंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना मूलभूत पातळीवरील वाचन, लेखन आणि अंकगणित या मूलभूत क्रिया येणे अपेक्षित आहे. तर आपण आज अध्ययन स्तर 14 यातील 4 ते 5 सोपी वाक्य लेखन करणे हा घटक पाहणार आहोत. बघा शिक्षक मित्रांनो, अपरिचित मजकुरातील 4 ते 5 वाक्य सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे योग्य रीतीने लिहिणे हे एक महत्त्वाचे शैक्षणिक उद्दिष्ट आहे. हे साध्य करताना अनेक आव्हाने येतात, ज्याचे निराकरण करणे आवश्यक आहे. चला तर मग कोणकोणत्या उपक्रमातून आपण हे उद्दिष्ट साध्य करू शकतो. चला तर शिक्षक मित्रांनो, लेखनाकरता विद्यार्थ्यांना कोणती समस्या येते ती आपण बघूया. आवाज नीट ऐकून येणे. काही श्रुतलेखनात आपण विद्यार्थ्यांना काही अपरिचित शब्द लेखन करण्यास सांगतो, परंतु काही शब्द विद्यार्थ्यांच्या कानावर व्यवस्थित पडत नाही. मग लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आपण कोणकोणते उपक्रम घेऊ शकतो. यामध्ये आपण सारखे शब्द विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगणे, जसे की घर, गर, पान, मान, जल, चल. यामध्ये सारखी अक्षरे कोणती ते विचारणे. यामुळे विद्यार्थ्यांचे अक्षराचे ज्ञान पक्के होते. अक्षरटाळी. अक्षरटाळी हा खेळ मुलांना खेळण्यास खूपच आवडतो आणि मुले आनंदाने अक्षरटाळी खेळ खेळतात. जसे की क म्हटल्यावर 1 टाळी, कप म्हटल्यावर 2 टाळी व कमळ म्हटल्यावर 3 टाळी. म्हणजेच एका अक्षराला 1 टाळी, 2 अक्षराला 2 टाळी व 3 अक्षराला 3 टाळी. अक्षरटाळी या खेळाचे फायदे: एक अक्षराची स्पष्ट ओळख विकसित होते, म्हणजे शिक्षक अक्षर व विद्यार्थी टाळी वाजवतात. तसेच अक्षर ऐकणे, ओळखणे, लक्षात ठेवणे यामुळे लेखनात अक्षर गोंधळ कमी होतो. 2 शब्दातील तुकडे नीट समजतात. शब्द विभाजनातील चुका कमी होतात. उदाहरणार्थ फुलपाखरू, फुल पाखरू. यामुळे 3 श्रवण कौशल्य विकसित होतात. कोणते? शब्द ऐकणे, शब्दांचे तुकडे करणे, टाळी देणे. त्यातून लेखन कौशल्य मजबूत होते व याचा फायदा श्रुतलेखनात मुलांना होतो. शब्द लेखनाची अचूकता वाढते, एकाग्रता आणि लक्ष वाढते. या खेळामुळे शिकण्याची भीती नाहीशी होते. चला तर शिक्षक मित्रहो, आता आपण पुढचा उपक्रम घेऊया, शब्दांचा डोंगर. हा उपक्रम लहान मुलांना वाचन, श्रुतलेखन, शब्द ओळख शिकवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. तुम्हाला समोर चित्रात शब्द डोंगर दिसत आहे. साध्या शब्दांचा डोंगर तयार करण्याची पद्धत तुम्हा सर्वांना माहितीच आहे. ही पद्धत विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रह व लेखन प्रभावी करते. डोंगराचे चित्र काढा. डोंगराला 4-5 आडव्या पायऱ्या मोठ्या ते लहान घ्या. अत्यंत सोपे 2 ते 3 अक्षरी शब्द मुलांना लिहिण्यास सांगा. चला तर मग आता उदाहरण पाहूया. आंबा. मग त्याच्यामध्ये एक शब्द वाढवला, हा आंबा. त्याच्यामध्ये शब्द वाढवला, हा आंबा आहे. त्याच्यामध्ये अजून एक शब्द वाढवला, हा आंबा गोड आहे. त्याच्यामध्ये शब्द वाढवला, हा आंबा गोड व रसाळ आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी वेगवेगळ्या शब्दांचा डोंगर छान रीतीने बनवतात. शब्द डोंगर या उपक्रमामुळे मुलांचा शब्दसंग्रह वाढतो, शब्द विभाजन सुधारते. विद्यार्थी काना, मात्रा अचूक देणे शिकतात. शब्द लेखन कौशल्य सुधारते. लेखनात गती वाढते.